अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मतदानापूर्वी शहरात राजकीय हिंसाचाराच्या घटनांनी तणाव निर्माण झाला आहे। प्रभाग 15 मध्ये पैशांचे वाटप आणि निवडणूक वैराच्या कारणावरून भाजप शिंदे गट शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। या संघर्षात चाकूने वार केल्याच्या घटनेसह 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हिंसाचारात सिद्धांत देवकर, आर्यन एकाडे, स्वाती विजय गाडळकर, अभिजित दळवी आणि हिमांशु जाधव यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। इतर काही कार्यकर्त्यांनाही किरकोळ दुखापती झाल्या असून जखमींवर शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके आणि नेते संजीव भोर यांनी सत्ताधारी व पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा दावा करत दोन्ही गटांनी परस्पर तक्रारी दाखल केल्या आहेत। यावेळी शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख संजीव भोर यांनी पोलीस प्रशासनावर निशाणा साधत असताना कोतवाली पोलीस स्टेशन विकले आहे की काय, तसेच शहरातील प्रशासन हे सत्ताधाऱ्यांचे बटीक म्हणून काम करत असल्याचा घणाघात केला आहे। तर यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी देखील शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कायदा जर कोणी हातात घेणार असेल तर आम्ही देखील शांत बसणार नाही असा थेट इशारा दिला आहे। त्यामुळे एकंदरीतच उद्याच्या मतदानापूर्वीच शहरातील राजकीय संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे। नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काल प्रभाग क्रमांक 15 यामध्ये आमचे उमेदवार दत्ता गाडळकर यांच्या परिवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। परवा रात्री आमचे उमेदवार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या सुनबाई यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांची गाडी फोडण्यात आली। ज्या पद्धतीचा प्रचार आणि ज्या पद्धतीचे गोष्टी या निवडणुकीमध्ये वापरल्या जात आहेत, मी परत एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की एक तर हे तुम्ही आवरा, नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने हाताळावं लागेल। आम्ही संयमी लोक आहोत, आम्ही कायदा आणि प्रशासनामध्ये विश्वास ठेवतो आणि कायदा आणि प्रशासनाची जबाबदारी आहे निवडणूक अतिशय शांततेत पार पाडली जावी। ज्या पद्धतीने बाहेरच्या जिल्ह्याचे लोक आणि गुंड प्रवृत्तीचे लोक आणले जातात, आज घरामध्ये घुसून जर हल्ले होत असतील तर मग निवडणूक कोणत्या दिशेने चालू आहे याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे। मी सर्व पक्षाच्या लोकांना हात जोडून विनंती करतो, निवडणुकीच्या प्रक्रियेने होऊ द्या। कुठल्याही प्रकारे कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये। प्रशासन त्यांची जबाबदारी पूर्ण करेल आणि हे सगळ्या गोष्टी या बदललेल्या परिस्थितीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे वातावरण झालेलं आहे, ज्या पद्धतीने आमचे उमेदवार आज सगळेच प्रत्येक प्रभागामध्ये प्रचारामध्ये आघाडी आणि सगळे निवडून येण्याच्या क्षमतेचे असल्या कारणाने पराभवाला समोर पाहता या पद्धतीचे हल्ले केले जात आहेत। मी या सगळ्या घटनेचा निषेध करतो। मी अगोदरही बोललो की आम्हाला या निवडणुकी शांततेत पार पाडायच्या आहेत आणि जर कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याचा देखील बंदोबस्त पोलीस प्रशासन करेल आणि बंदोबस्त झाल्यावर प्रत्येक वेळेस आरोप प्रत्यारोप केलं जातं तर आम्ही त्या लेवलला जाणारे लोक नाही। आमचे सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत, आमचे सर्व उमेदवार समृद्ध आणि सुसंस्कृत घराण्यातले आहेत। याचा अर्थ असा नाही की आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, पण आम्ही कायद्यामध्ये विश्वास ठेवतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की पोलीस योग्य ती कारवाई करेल। कालही 4 लोकांना अटक करण्यात आली, त्यापैकी एक जण आष्टीचा होता आणि म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामधून गुंड आणून इथं दहशत माजवण्याचा जर प्रयत्न केला गेला तर तसं उत्तर द्यायला पण आम्ही समर्थ आहोत। आपण पिक्चरमध्ये पाहतो का खाकी वर्दीवाला गुंडाराज तसा आता या नगर शहरामध्ये चालू आहे। हे सगळं रॅकेट करण्यामध्ये इथं टिपर्सी नावाचे डीवायएसपी नवीन आलेले आहे। त्या टिपर्सी डीवायएसपीच्या अखत्यारीत या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। म्हणजे फक्त शिवीगाळी झाली तर 307 गुन्हा दाखल, एखाद्याशी थोडा वाद झाला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल, एखाद्याला मारहाण झाली पण मारहाण कारण ज्याच्यावर झाली त्यांना त्यांच्याबाबत काय न्याय नाही, पण ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल। काल ह्या मुलाला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं ब्लडिंग झालं डोक्यात, एका मुलाला पोटामध्ये चाकूचा वार झाला। रात्री 12 वाजल्यापासून तर सकाळी 10 वाजेपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही। झाला तर झाला कुठला 118/2 म्हणजे तो काहीतरी 326 आणि नॉर्मल केसेस दाखल झाल्या।
हॉस्पिटलने सर्टिफिकेट दिलं, म्हणजे गंभीर स्वरूपाचे हॉस्पिटलने सर्टिफिकेट दिलं, ते सुद्धा स्थानिक पोलीस स्टेशनने सर्टिफिकेट घेतलं नाही. मी आता एसपीशी बोललो, आता एसपीकडे ते सर्टिफिकेट आम्ही जमा केलेलं आहे. याबाबत IG साहेबांना त्या ठिकाणी हे सगळे व्हिडिओ पाठवणार आहे. गृहमंत्र्याकडून मला नाही वाटत आताच्या परिस्थितीमध्ये मदत मिळेल. शेवट गृहमंत्र्यांना आता हे राजकारण, या सगळ्या गोष्टी त्यांच्या पक्ष पार्ट्या टिकवायच्या, त्यामुळं त्यांच्याकडून मदत नाही मिळणार. पण आम्ही कायद्याने या गोष्टीला 100% न्याय मागणार. ही 2 दिवसाची निवडणूक झाल्यानंतर हे सगळे पुरावे घेऊन आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन सुद्धा छेडणार आहे. आता काल रात्री या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमच्या ज्या उमेदवार आहेत सुवर्णाताई जाधव आणि यांचे जे कुटुंबीय आहेत, यांच्यावर जसंही भांडण झालं त्यानंतर पुढच्या काही मिनिटामध्ये या कुटुंबियांवर 307 कलमान्वये आणि जेवढी काही गंभीर कलम लावता येतील तशी कलम लावून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र त्याच वेळी आमच्या उमेदवारांच्या जे काही संबंधित आहे, मग तो अभिजित दळवी नावाचा ज्याने फिर्याद दिली तरुण, तर त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार झालेले आहेत. मात्र तिथं एकही गंभीर स्वरूपाचं कलम दाखल करावं वाटलेलं नाही. ही शोकांतिका आहे. मला कीव येते प्रशासनाची की इतकी बायस आणि पक्षपाती भूमिका जर प्रशासन घेणार असेल तर खरं तर हा शब्द संसदीय नाही. मात्र नाईलाज असतो. वारंवार पोलिसांना, पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही विनंत्या केल्या की तुम्ही कायद्याचं संरक्षण करण्यासाठी, कायद्याचं रक्षण करण्यासाठी आहात. मात्र ते त्यांची भूमिकाच विसरलेत की काय अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथलं पोलीस प्रशासन रखेल असल्यासारखं वागत आहे काही लोकांची, बटीक झाल्यासारखं वागत आहे काही लोकांची. आणि अशा पद्धतीने जर हे लोक पक्षपाती भूमिका घेणार असतील तर या शहराचा बिहारच्या पुढची परिस्थिती या शहरात निर्माण होईल. हे वारंवार आम्ही विनंत्या केल्यात, लिखित स्वरूपात विनंत्या केल्यात. अशा पद्धतीच्या जर जखमा एखाद्या उमेदवारावर होत असतील, अशा पद्धतीची जखम आणि या फिर्यादीची फिर्याद तुम्ही किरकोळ स्वरूपातले कलम लावून नोंदवत असाल आणि शाब्दिक छल करतायत पोलीस, फिर्यादीतला कंटेंट असा आहे, कंटेंट तसा आहे, ग्रीव्हियस इंजुरीचं सर्टिफिकेट आहे या मॅटरमध्ये, हे पोलीस अधिकाऱ्यांना दिसत नाही. डॉक्टरांकडून आहे ना याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याची आवश्यकता पोलीस अधिकाऱ्यांना भासत नाही. कोतवाली पोलीस स्टेशन काय विकलं गेलं की काय अशी परिस्थिती आम्हाला वाटायला लागली. काही नेत्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन विकत घेतलंय की काय अशी परिस्थिती अहिल्यानगर शहरात आहे. इतकी लाजिरवाणी बाब पोलिसांसाठी दुसरी असू शकत नाही. एकतर म्हणजे तो एवढा घाबरला, भीतीने त्याला थंडी ताप आलेला. त्याला मी म्हटलं होतं की तू जरा काळजी घे, कारण त्याच्या 2-3 दिवस त्याच्यावर हा प्रयत्न झालेला होता. तर त्याने भीतीपोटी सांगितलं नाही. त्याला वाटलं की नको वाद होतील, त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या नाही घरी. तर त्याला वाटलं की मला मग बाहेर जाऊ द्यायचे नाही. हे जर घरात जर सांगितलं तर तो मला रात्री तुम्हाला असं म्हटला. आणि त्यांनी गाडी घातली अंगावर. तो घाबरत पुढे गेला. त्याला लक्षात नाही आलं की आपण रिटर्न घराकडे यावं म्हणून. तर तो पुढे गेला, तर त्याच्या पाठलाग केल्याच्या नंतर त्याला पुढे जाऊन त्याला आडवी गाडी घातली. तिथून तो घाबरत परत दुसऱ्या कॉलनीमध्ये गेला. तर तिथून सरळ गेल्याच्या नंतर जेव्हा तो परत रिटर्न घरी येण्यासाठी निघाला तर त्यांनी समोरून परत येऊन त्याच्यावर अटॅक केला. आम्हाला न्याय मिळावा या गोष्टीसाठी. आणि मी तर माझ्या मुलाला बाहेर पाठवत नाही. माझा मुलगा माझ्या घराच्याच आसपास फिरलेला आहे. त्यांचा मुलगा आमच्या घरापाशी येऊन काय करतोय हा एक प्रश्न आहे. तुमचं मातृत्व जागा झालंय, पण तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्यायचं. 12-1 वाजता 1-1 वाजेपर्यंत तुमची मुलं बाहेर असतात. मग तुमचं मातृत्व कुठं गेलं त्यावेळेला?